राहुल गांधींची लोकसभेतील विरोधी पक्षपदी नियुक्ती, काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांनी मंजूर केला ठराव। राहुल गांधी वायनाडमधून राजीनामा देणार तर रायबरेलीतून राहुल गांधी खासदार राहणार, सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू, बैठकीत विधानसभा रणनीतीबाबत चर्चेची शक्यता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्केंचा मोठा दावा। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात, तहसीलदारांच्या विनंतीनंतरही जरांगे उपोषणावर ठाम, सगळे सोयरे अंमलबजावणीशिवाय माघार घेणार नसल्याचा जरांगेंचा निर्णय। प्रफुल्ल पटेल होणार मोदी सरकारमध्ये मंत्री, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रिपदी वर्णी, दिल्लीतील बैठकीत पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब। केंद्रातील मंत्रिपदासाठी भाजपकडून 5 खासदारांची नावं चर्चेत, उदयनराजे भोसले, रक्षा खडसेंच्या नावाची चर्चा, तर गडकरी, पियुष गोयल, नारायण राणेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। शिवसेनेत मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणेंमध्ये रस्सीखेच, 4 टर्म खासदार असल्यामुळे मंत्रिपद देण्याची मागणी। नीटचा पेपर फुटणे गंभीर बाब, प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, अनिल देशमुखांकडून केंद्राला टोला। नाशिक शिक्षक मतदारसंघातील डमी उमेदवार किशोर दराडे अद्याप गायब, अर्ज माघारी घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा होता दबाव। केदारनाथमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची फसवणूक, केदारनाथला केलेलं रजिस्ट्रेशन निघालं बोगस, स्थानिक रजिस्ट्रेशन धारकांकडून मराठी पर्यटकांची फसवणूक। बदलापूरचे गणपती बाप्पा अमेरिकेला रवाना, यंदा 80,000 बाप्पा घेणार परदेशात पाहुणचार। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण, बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांचे अर्धनग्न आंदोलन। लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गड राखण्यात यश, अमित देशमुख भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर। 288 मतदारसंघात भाजप उद्या जल्लोष करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना आदेश। दिल्लीत उद्या पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 10 लोको चालकांना निमंत्रण, आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनाही शपथविधीचं निमंत्रण। नीटची परीक्षा तात्काळ रद्द करण्याची अनिल देशमुखांची मागणी, नीटचा पेपर फुटणे गंभीर बाब असल्याची देशमुखांकडून चिंता व्यक्त। आंध्र प्रदेशमध्ये 4% मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार, चंद्रबाबू नायडूंचे पुत्र लोकेश नायडूंची घोषणा, आंध्र प्रदेशात ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना आरक्षण। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी, मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीने शेतींच्या कामांना मात्र वेग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।